असला पाहिजे किंवा पुराणावर किती विश्वास असला पाहिजे किंवा ओवीत ज्ञानोबा म्हणतात की देवापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला ग्रंथच प्रमाण आहे, याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो किंवा घडलेला प्रसंग आहे. दृष्टांत म्हणजे मी सोम्या गोम्या एक होता राजा आणि त्याला 2 राणी असं नाही, जे ग्रंथात आलेलं आहे किंवा जे घडलेला प्रसंग आहे तो तुम्हाला सांगतो. साधारणतः 1000 वर्षापूर्वीचा काळ होता आणि आद्य जगद्गुरु शंकराचार्य त्या काळातला हा प्रसंग आहे. त्याच काळात जगद्गुरु शंकराचार्याच्या काळामध्ये एक कुमारील भट्ट नावाचे साधू होऊन गेले. ज्यांनी विचारसागर वाचलाय त्याला भट्ट मत माहित आहे. भट्ट मत, भटांचं मत आलेलं आहे का नाही. भट्ट म्हणजे इकडे पाहू नका त्याच्याकडे लगेच, त्याला प्रेमानं लोक भट्टाच म्हणतात हे का नाही, असू द्या. पण भट्ट मत म्हणजे कुमारील भट्ट, त्यांचं नाव होतं कुमारील भट्ट. मी कशासाठी सांगतो हे लक्ष देऊ नाही का, वेदावर किती विश्वास असला पाहिजे. तर एक वेळेला ते कुमारी भट्ट लहान होते आणि लहान असताना हातामध्ये वेदाचा ग्रंथ घेऊन रस्त्यानं जात असताना त्यांच्या खांद्यावरती 2-3 थेंब पडले. वर पाहिलं तर सगळा सूर्य निघालेला आहे, सकाळची वेळ आहे, स्वच्छ प्रकाश आहे, पावसाचं सावट नाही, माझ्या अंगावर थेंब कशाचे पडले म्हणून लक्ष देऊन वर बघितलं तर एका राज वाड्याच्या वर गच्चीवरती एक सुंदर कन्या आणि डोळ्यातून अश्रू गाळत होती आणि त्या मुलीचा अश्रू त्यांच्या खांद्यावरती पडला होता. आता ते ब्राह्मण होते, उपरणच लावलेलं होतं, आता वेदाचं पुस्तक होतं. आणि मग वर पाहिलं, त्या मुलीकडे बघितलं, रडायला लागलेली होती. तिला विचारलं की का रडतेस तू, काय असं दुःख झाले म्हणून सकाळच्या वेळेस तू असं रडायला लागलीस, घडलेला प्रसंग आहे हा. तर त्या मुलीनं सांगितलं की मला चिंता एका गोष्टीची लागली की आता सनातन हिंदू धर्माचं रक्षण कोण करेल. कारण तो काळ जो होता त्या काळामध्ये नास्तिक मत जास्त वाढलं होतं. सगळे लोक बौद्ध मताकडे प्रवृत्त झाले होते, नास्तिक मताकडे प्रवृत्त झाले होते आणि कोणीच वेदाचं चिंतन करत नव्हतं. आपले पुराण सगळे गुंडाळून बसले धुळकात. आणि जर सगळीकडे नास्तिक मताचा प्रचार झाला तर माझ्या या सनातन हिंदू धर्माची रक्षा कोण करेल. कारण ग्रंथ राहिले, टिकले तर आपला त्या ठिकाणी धर्म टिकणार आहे. सगळं आपल्या ग्रंथावरती लक्षात ठेवा. आपलं वैभव आपल्या संप्रदायाचं म्हणजे ग्रंथावर आहे. त्यावेळेस त्या कुमारील भट्टानं त्या मुलीला वचन दिलं, जोपर्यंत हा कुमारील भट्ट जिवंत आहे तोपर्यंत वेदातल्या, शास्त्रातल्या, पुराणातल्या एकाही गोष्टीला धक्का लागू देणार नाही म्हणले, तोपर्यंत मी वेदाचं रक्षण करीन असं वचन दिलं. त्या दिवशीपासून त्यांच्याही लक्षात आलं की आताचा काळ म्हणजे फार भयंकर आहे. पण आता काय असतं की प्रत्येक गोष्टीचा विरोध हा काही शस्त्रानच होतो असं नाही. जसं समोरचा व्यक्ती तसंच त्याला उत्तर द्यावं लागते. समोर जर तलवार घेऊन आला तर त्याला तलवारीनच हरवावं लागते. पण समोरचा जर व्यक्ती आपल्यावरती शाब्दिक आक्रमण करत असेल तर आपल्याला शब्दानच त्याला हरवावं लागते. आणि जे नास्तिक मत होते ते लोक पटवून द्यायचे लोकांना की आमचंच म्हणणं कसं खरंय. आणि लोकांनी त्यांना मत मानलं की लोक त्यांचे अनुयायी व्हायचे, त्यांचे शिष्य व्हायचे. ते म्हणते कशाचा देव आहे, दिसला का कधी तुम्हाला, यावन जीवत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीकृतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. 4 वाक्याचा श्लोक आहे हा. म्हणजे नास्तिक मत सांगायचं की कुठच्याचा देवाला ऋण काढा तूप प्या म्हणले, काही पैसे फेडायची गरज नाही. आपल्या ग्रंथात तसं आहे का, ऋण हत्या आणि वैर नाही चुकत मेल्यावर. कोणाचे पैसे उसने घेतले त्याला न देता जर बुडवले त्याला पुढच्या जन्मात का फेडावं लागते आपलं. आणि नास्तिक लोक काय म्हणायचे, काय गरज आहे, भरपूर पैसे घ्यायचे आणि पैसे वापसच द्यायचे नाही, त्याला आनंदानं जगायचं आणि मरायचं म्हणले, मेल्यावर कोण बघितलंय. आणि लोकांना तेच पटायला लागलं आणि चांगलं पटायला येळ लागतं, हे असलं लवकर पटतंय. आणि सगळा समाज अशा गोष्टीकडे प्रवृत्त झाला. तेव्हा काळात कुमारील भट्टानं विचार केला, आता शस्त्रानं नाही शास्त्रानं त्याला हरवावं लागल, त्याच्यासोबत आपल्याला वाद करावं लागल. वाद म्हणजे भांडण नाही, त्यांचं मत आणि आपलं मत, त्यांचं खोटं आहे आणि माझं खरं आहे हे त्यांना कुठून द्यावं लागल. पण कसं असतंय, समोरच्याचं खोटं आहे हे कळायला त्याचं वाचन सुद्धा लागतंय. मग तुमचं खोटं आहे पण तुमचं म्हणणं खोटं आहे हे वकिलासमोर मांडावं तरी लागते की नाही. मग ते खरं मत मांडल्यावर न्याय पुढे होत असतो, पण खोटं खरं दोन्ही कोर्टात न्याय निवाडा करावा लागतो. तशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यावेळेला कुमारील भट्टानं सांगितलं आता त्यांचं मत आपण जाणून घ्यायचं आणि त्यांचं खंडन करायचं. मग त्यांचा मामा, स्वतःचा सक्का मामा सुद्धा नास्तिक झाला होता. पण त्या नास्तिकतेचा तो कीर्तनकार होता म्हणा नाथच्या भाषेमध्ये. जसं आपण कीर्तनातून देवाचं माहिती सांगतो, प्रवचनातून देवाचं चिंतन सांगतो, तसं तो प्रवचनातून नास्तिकता सांगायचा लोकांना. देवाला कसं मानायचं नाही, वेद कसा खोटा आहे असं सांगायचा तो. आणि ते त्याच्या पाठाला जाऊन बसले. आता खरंच ते नास्तिक होते का कुमारील भट्ट, पण त्याचं कसं म्हणणं हे जाणून घ्यायचं आणि त्याचंच खंडन करायचं. आणि मग ते पाठाला तुम्ही जसे असं समोर बसले तसं बसले, त्यांचा मामा गाडीवर बसून प्रवचन करायचा नास्तिकतेचं. एके दिवशी त्यानं प्रवचनात इतकी वेदाची निंदा केली
फार आपल्या ग्रंथाला नावं ठेवले. आणि त्यावेळेस तो कुमारी भट्ट मागं बसून रडायला लागला. आणि मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, अहो गुरुजी म्हणले हा रडतोय म्हणजे ह्याच्या मनात कुठेतरी वेदाबद्दल आणखी प्रेम आहे म्हणले. त्यानं सांगितलं, कार्य कुमारी भाचाच होता त्यांचा, तू का रडतोस म्हणले, मी वेदाची निंदा केली म्हणून तुझ्या डोळ्यात का पाणी आलं म्हणले. त्यानं सांगितलं, तुझ्या मनात आणखी वेदाबद्दल आस्था आहे का. ते म्हणला, माझ्या मनात अजूनही वेदाबद्दल आस्था आहे असं नाही, मला वेदाचीच आस्था आहे म्हणले, दुसरी कशाचीच आस्था नाही. मग तू माझ्या नास्तिक प्रवचनाला काय येत होतास म्हणले. तुमचं ऐकून तुमचंच खंडन करायचं होतं म्हणले मला, त्याच्यासाठी येऊन बसलो म्हणले मी. तू माझं खंडन करशील का म्हणले, हो करीन, बस म्हणले. मग माझ्यासमोर वादाला बसले महाराज ती कुमारी भट्ट. आणि मामाचं सगळं नास्तिक मत त्यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर खंडन करून दाखवलं. पण मामालाही कळलं आता हे मला हरवीत आहे. पण त्यावेळेस ते मामानं सांगितलं, तू जर एवढं वेदाचा गौरव करतोस, तुझ्या ग्रंथाचा एवढा आदर करतोस, तर तुझा वेदावर किती विश्वास आहे हे मला जर त्या ठिकाणी, मी तुझं मत मान्य करतो, पण एक काम करायचं म्हणले. काय काम करायचं, त्या उंच पर्वतावरून खाली उडी मारायची म्हणले. तुला परीक्षा द्यावं लागेल आणि उडी मारल्यानंतर जर तू वाचलास तर मी मान्य करील की तुमचाच ग्रंथ श्रेष्ठ आहे. त्याला वाटलं उडी मारल्यावर कशात वाचते. पण महाराज कुमारी भट्ट म्हणतात त्यांना, त्यांचा त्याग साधा नाही. हातात वेदाचं पुस्तक घेतलं, उंच कड्यावर गेले आणि बोलत असताना त्यांनी संकल्प केला, जर माझा वेद श्रेष्ठ असेल आणि जर त्या ठिकाणी माझी वेदावर निष्ठा असेल तर मला काहीच होणार नाही. आणि खाली उडी मारली त्यांनी उंच कड्यावर. आणि मारल्यानंतर बाकी काही त्यांना झालं नाही, पण त्यांच्या डोळ्याला जखम झाली आदळल्यानंतर खाली. आणि एक डोळा फुटला त्यांचा आदळल्यानंतर. आलीवर आता वास्तविक हाडही वाटायला लागलं नसतं, इतक्या उंचावून पडले, फक्त डोळा गेला. आणि मग त्यांनी सांगितलं, बघा म्हणले मला काही झालं नाही. त्यांनी सांगितलं, जर तू पूर्ण शुद्ध असला असता तर तुझा डोळा तरी कशाला खरचटला म्हणले. म्हणजे वेदात कुठंतरी डाग आहे म्हणले, तुमच्या कुठंतरी तुमच्या शास्त्रामध्ये थोडी तरी खोट आहे म्हणून तुला थोडासा जखम झाली, नाही तर तुला काहीच झालं नसतं. आम्हाला मान्य नाही म्हणले तुमचा वेद. आता मात्र किती अवघड आहे, परीक्षा देऊ नये अशी गोष्ट झाली. आणि मग कुमारी भट्टानं सांगितलं, थांबा. त्यांनी विचार केला की काय गोष्ट, वेद तर चुकीचा नाहीच, ग्रंथ चुकीचे नाहीच, माझं काहीतरी चुकलं असं. आणि विचार करताना मग त्यांच्या गोष्ट लक्षात आली की मी उडी मारत असताना एक वाक्य बोललो म्हणले. कोणतं वाक्य, जर माझा वेदच खरा असेल तर मला काहीच होणार नाही. अरे जर नंतर तरी कशाला आला, जर तर कवा येत असते, जर मी उद्या गावाला गेलो तर घेऊन येईल, म्हणजे तळ्यात मळ्यात आहे. जर आणि तर तेव्हा येत असतो जिथं कुठेतरी शंका आहे, गेलो तर घेऊन येईल, म्हणजे जाईन नाही जाईन काही सांगता येत नाही. नाही मी उद्या गावाला जाणारच आहे आणि तुमच्यासाठी ही गोष्ट घेऊन येणारच आहे. इथं च आला की निश्चयता झाली. म्हणजे वेदाविषयी बोलताना मी जर तर कसं काय बोललो म्हणले, म्हणजे कुठेतरी मला मनामध्ये वेदाबद्दल शंका, माझंच चुकलं म्हणले. म्हणजे पुन्हा मी उडी मारणार. त्यांनी सांगितलं हरकत नाही, आता तर वाचतच नाही म्हणले हे. आणि वेदाचं पुस्तक हातात घेतलं आणि सांगितलं, माझा वेदच श्रेष्ठ आहे आणि वेदच सगळ्या जगाला सतत प्रमाण आहे आणि मला आता काहीच होणार नाही. आणि उडी मारली, फुटलेला डोळा चांगला झाला त्यांचा. मी कशासाठी सांगितलं, तुम्हाला जर ज्ञानेश्वरी दिली आणि लय नाही उंच फक्त या बिल्डिंग उडी मारा म्हणलं तर कोण मारणार आहे महाराज. याला विश्वास म्हणतात ग्रंथावर, याला शास्त्रावर विश्वास म्हणतात. आणि तेवढा जर विश्वास असेल तर निश्चित भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचं मत आज वेदात ग्रंथात नाही, उगच नाही का, किंवा त्यांचं किंमत त्यांच्या शब्दाला नाही का. आज त्यांचं चिंतन आपल्याला करावं लागतंय. आता तुम्ही जरी वाचले नसले तर ज्यानं वेदांचं चिंतन केलंय त्याला ते भट्टमत वाचवावंच लागतंय शास्त्रानुसार. एवढं त्यांचा वेदावर निष्ठा आणि वेदावर विश्वास होता. आणि एवढीच विश्वास आपला त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर असला पाहिजे. तुम्हाला धन्यवाद आहे की ज्ञानेश्वरीचं चिंतन तुम्ही दर महिन्याला करता. म्हणून मी या ग्रंथाच्या संबंधाने एक तासभर तुम्हाला विवेचन करण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ झालेली आहे. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबाराय नामदेवराय संत जनाबाई आदी करून सकळ संतांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी आपल्या वाणीला पूर्ण विराम देतो. आणि भगवंताकडे एकच प्रार्थना करतो की देवा, आमचाही मनामध्ये ज्ञानेश्वरी गाथ्याबद्दल असाच उत्कट आणि दृढ भाव असावा आणि आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे मरेपर्यंत आचरण करावं, आमची सेवा देवापर्यंत पोहोचावी, हीच भगवंताकडे प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम. विठाल विठाल विठाल.